मित्र, उद्या तुमची शिक्षक पात्रता परीक्षा आहे. त्यासाठी प्रथमतः शुभेच्छा. वास्तविक पाहता आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो तुमच्या प्रत्यक्ष फारसा अभ्यासक्रमाशी डायरेक्टली संबंध नाही, परंतु तुम्ही आता या व्यवसायात पदार्पण करणार आहात आणि जर या आपण व्यवसायात पदार्पण करणार असू तर आपल्याकडे कोणते गुण असणं आवश्यक आहे हे सांगण्यासाठी म्हणून असा हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करत आहे. वास्तविक पाहता या ठिकाणी TET परीक्षा किंवा CTET परीक्षा असेल किंवा आमच्याकडं सेट नेट परीक्षा असतील किंवा पात्रता परीक्षा असतात, लक्षात घ्या. परंतु आपण जेव्हा शिक्षक म्हणून काम करतो त्यावेळेला प्रत्यक्ष आपले गुण जे असतात हे विकसित होत असतात. कारण सगळेच गुण आपल्याकडे असतात असं नाही, काही गुण आपण संपादित करत असतो किंवा ते संपादन करणं आवश्यक असतं. तर असे कोणते गोष्टी आहेत की जे शिक्षकाला अत्यंत आवश्यक आहेत, तर हे आपण पाहणार आहोत. जर शिक्षकाचे आणखी जे गुण असतात तर पहिल्यांदा आपण असं म्हणले की कोणता गुण, तर प्रेमळपणा. आता हे हा जो प्रेमळपणा आहे असं बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या पिढीतले जे शिक्षक असतात म्हणजे जे वयस्क शिक्षक असतात त्यांना असं वाटतं की सर हा तुमचा जे काही प्रेमळपणा वगैरे ह्यानं काही होत नाही, तर छडी लागे छमछम विद्या ही घमघम हेच बरोबर आहे आणि केवळ प्रेमानं ह्यानं माणसं काही सुधारत नाहीत असं त्यांना वाटत असतं. पण ही चुकीची कल्पना आहे, लक्षात घ्या. कारण अध्ययन करणं, विद्यार्थ्याचं अध्ययन जे होत असतं ते हे आनंददायीच बाब असावे लागते. त्यातून त्याला आनंदच मिळावा लागतो. जर आनंद मिळायचा असेल तरच ते अध्ययन होतं, अन्यथा अध्ययन होतच नाही. आणि मग जर त्याला आनंद मिळायचा असेल तर तुम्हाला तुमचं वर्तन जे आहे, तुमची वागणूक जे विद्यार्थ्याशी ते अत्यंत प्रेमाचे असले पाहिजे. घरातलं वातावरण प्रेमळ असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण म्हणलेले पहा. एक तर म्हणजे भावनिक सुरक्षितता, म्हणजे तुमच्याकडे जी विशेषतः शालेय मुलं जे असतात ह्या शालेय मुलांना भावनिक सुरक्षिततेची फार गरज असते. म्हणजे कशी असते पहा की त्यांना असं वाटतं की इतकी भावनिक सुरक्षिततेची गरज असते की आणि आपण कसं असलं पाहिजे शिक्षकांना, तर त्याच्याकडे जरी चूक जरी झाली तरी त्याला सहजपणे शिक्षकाच्या पुढं कबूल करता आली पाहिजे. इतका आपला संबंध असला पाहिजे. म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की नाही मला हे समजून घेतील, मला हे माफ करतील, मला काहीतरी मार्गदर्शन करतील असं वाटलं पाहिजे. जसे आपण म्हणून आपल्याकडे असं म्हणतो आपण की आईचं प्रेम वगैरे हा जो आपला भाग असतो म्हणण्याचा, तर तीच कल्पना आहे त्याच्या पाठीमागची. आई जसं पहा की आई समजून घेते मुलाला म्हणून आईचं प्रेम वगैरे म्हणतो आपण, आणि तीच अपेक्षा शिक्षकाकडून केली जाते. त्यात काही गैर काही नाही. नंतर आता हे जे काही विद्यार्थ्यांचं जे काही प्रेम आहे, विद्यार्थ्यांबद्दल जे काही प्रेम आहे, समजा अशी आपण कल्पना करूया की नाही सर काय ते प्रेम वगैरे काही खरं नाही. काय मुलांना जर आपण उलट काही शिक्षण असं वाटतं की मी बघा काही शिक्षक असं म्हणतात की मी वर्गात गेलो तर मुलं असे थरथर कापतात, मला कशी मुलं घाबरतात असं म्हणणारे शिक्षक असतात. तो त्यांचा वेडेपणा असतो, हे समजून घ्या तुम्ही. ही कल्पना चुकीची आहे. मुलांनी घाबरणं, मुलांनी त्याला धाकात राहणं. कारण अध्ययन व्हायचं असेल तर अशा परिस्थितीत म्हणजे अशा मनस्थितीमध्ये विद्यार्थी काहीच शिकू शकत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्याला प्रेमानंच आपल्याला वागवावं लागतं, तरच तो काही शिकेल. किंवा मी तर असं म्हणतो हे शाळेतले विषय जे शिकत असतात मुलं, भले आपण म्हणतो की नाही तुझं कल्याण होणार आहे वगैरे, तर एक माझ्यासारखा सामान्य मुलगा असं म्हणतो मग शाळेतला मला नको तुमचे, कारण त्याला काय सांगतो तुला पुढे इंजिनियर व्हायचं की नाही, तुला डॉक्टर व्हायचं की नाही, मग तू हे शिक, अमुक शिक, गणित शिक, काय विज्ञान शिक, मला काहीच व्हायचं नाही असं म्हण, तुमचं काय म्हणणं आहे मग, असं तो म्हणू शकतो. लक्षात घ्या. तर त्याच्या मनात असं येऊ शकतं. मग तो त्याला लक्षात त्या विषयात त्याला काही इंटरेस्ट नसतो. तुमच्या त्या काय कसलं ते मॅथमॅटिक्समध्ये काय त्याला इंटरेस्ट वाटायचं कारण आहे, एक्समध्ये वायमध्ये कशामध्ये काही कारण नसतं. मग त्याला जे काही वाटत असतं ते शिक्षकाबद्दल प्रेम वाटतं. विद्यार्थ्याला शिक्षकाबद्दल प्रेम वाटतं जर शिक्षक प्रेमळ असेल तर. आणि मग काय होतं की त्या प्रेमामुळंच विद्यार्थी म्हणजे तो शिक्षकाची शाबासकी मिळवण्यासाठी शिकतो. तो काही मला माझं कल्याण व्हायचं आहे म्हणून ते शिकत नसतोच खालच्या वर्गामध्ये. विषय तर खालच्या वर्गात तर नक्कीच नाही. कारण तो फक्त शिक्षक मला शाबासकी द्यावी, मला चांगलं म्हणावं ही त्याची सारखी भावनिक अशी अपेक्षा असते. आणि त्यासाठी मग तो काय करतो, धडपड करत असतो, उत्तर द्यायची धडपड करत असतो, समजून घ्यायचं, आपलं गृहपाठ वेळची वेळा पूर्ण करायची धडपड करतो, त्यासाठी शिकतो. आणि मग हळूहळू जसं तो मुलगा मोठा होत जातो तसतसं मग कदाचित हळूहळू त्याच्यामध्ये
हा भाग यायला लागतो, समजत पटायला लागते, मग त्याला विषयाबद्दल प्रेम वाटतं. एक आपण अशी कल्पना करूया, एक गणिताचा शिक्षक आहे. तर तो मी मग अशी म्हणल्याप्रमाणे त्याला गणिताबद्दल काही प्रेम नसतं मुळात. किंवा कुठलाही विषय, म्हणजे गणित एक उदाहरण घ्यायचं म्हणून विषय घेतलेलं उदाहरण घेतलेलं आहे की गणिताचा तो शिक्षक आहे आणि तो शिकवायला लागला. तर मी म्हणलं तुम्हाला गणिताबद्दल काही प्रेम नाही, पण जर शिक्षक प्रेम असेल तर त्यासाठी तो काय करतो, शिक्षक मला चांगलं म्हणतो, जास्त अटेंटिव्ह राहतो. जास्त अटेंटिव्ह राहिल्यामुळे त्याला ते समजतं. समजल्यामुळे तुम्ही त्याला शाबासकी देता. शाबासकी दिली म्हणून पुन्हा त्याला प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते पुढचं शिकायची. पुन्हा तो शिकत राहतो. पुन्हा शिकला म्हणून पुन्हा तुम्ही त्याला शाबासकी देता. अशा प्रकारे सुष्ट चक्र ज्याला आपण म्हणूया, तर हे चालू राहतं. आणि मग तो मुलगा हळूहळू त्या शिक्षकापेक्षा सुद्धा, मग शिक्षकासाठी म्हणून सुरुवातीला शिकत होता तो गणित, आणि त्याला जे गणित समजा आवडत नव्हतं अशी आपण कल्पना करूया, त्याचं गणित आवडायला लागतं. आणि हळूहळू जसं तो मोठा जातो तसतशी त्याला मग अगदी त्या शिक्षकाची मग फार गरज उरत नाही, आणि मग हळूहळू ते गणिताबद्दल देखील त्याला प्रेम निर्माण. पण सुरुवातीला मात्र एक गोष्ट आवश्यक असते. आणि शिक्षकाचा कसा दृष्टिकोन असला पाहिजे, तर ते काळजी म्हणजे केअरिंग ॲटिट्यूड असला पाहिजे. मुलाच्या प्रत्येक अडचण लक्षात घ्या, मुलाची प्रत्येक अडचण समजून घेण्याची वृत्ती शिक्षकाची असली पाहिजे. मग त्याची शारीरिक अडचणी असतील, बौद्धिक अडचण असतील, भावनिक अडचणी असतील, ह्या सगळ्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा काय होतं मुलांना, की आपण म्हणतो की वर्गात माझे एक 25-30 मुलं आहेत किंवा 40-50 मुलं असतील, तर प्रत्येक मुलाकडे आपण लक्ष देऊ शकत नाही, हे मी मला मान्य आहे की थोडीशी अडचण असते आपल्याला, एवढं आपण अटेंटिव्ह राहू शकत नाही. पण असा आपला प्रयत्न असला पाहिजे. प्रत्येक मुलाला असं वाटलं पाहिजे, सर माझे आहेत, सरांचं माझ्याकडे लक्ष आहे असं वाटलं पाहिजे. आणि म्हणून आपले वागणूक त्याची असली पाहिजे. सहज मुलाला जाता जाता बोललं पाहिजे, का रे काय बरं आहे का, कधी आलास तू, कुठे गेलास, एवढी आपण त्याला असं जरी नुसतं म्हणलं तरीच त्याला असं वाटतं की शिक्षक माझी दखल घेत आहेत, शिक्षक माझी दखल घेतात. ते त्याला खूप गरजेचं वाटत असतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. मुलाला एखादं समजत नाही, अरे काय तुला काय समजत, काय अडचण आहे तुझी, असं आपण जर त्याला बोललो, जर त्याला तुम्ही धपाटा घातला तर नाही, मग काय करणार उपयोग. तर हे जे आहे अशा प्रकारचा ॲटिट्यूड असला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे प्रामाणिकपणा. आता प्रामाणिकपणा म्हणजे इथं अशी अपेक्षा नाही, आपण जे व्यवहारात प्रामाणिकपणा शब्द जो वापरतो तशा अर्थानं थोडासा इथं नाही, थोडा वेगळ्या अर्थानं आपण शब्द वापरला येतं. तो विद्यार्थ्याशी प्रामाणिक असला पाहिजे. म्हणजे कसं पहा, की त्याला विद्यार्थ्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे. आपण विद्यार्थ्यासाठी आहोत ही त्याची मूळ कल्पना असली पाहिजे. आणि म्हणून मग की विद्यार्थ्याशी तो प्रामाणिक असणं, विद्यार्थ्याच्या क्षमतेबद्दल त्याला आदर असणं, विद्यार्थ्याबद्दल प्रेम असणं, म्हणजे विद्यार्थ्यासाठी जे काही करायचं विद्यार्थ्यासाठीच करायचं आहे अशा प्रकारची त्याची भूमिका असणं, अशा अर्थाने विद्यार्थ्याची प्रामाणिक. त्याचबरोबर या ठिकाणी तो जो विद्यार्थी असतो, बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्याला स्वतःची क्षमता जरी असली तरी त्या विद्यार्थ्याला कळत नसते की त्याची क्षमता काय आहे. ती क्षमता लक्षात आणून देणं शिक्षकाचं काम असतं. आणि म्हणून शिक्षक जो आहे तो त्याला असं वाटलं पाहिजे, शिक्षकाला त्याला असा कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की माझ्या समोरचे जे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये मी बदल घडवू शकतो, चांगला बदल घडवू शकतो, आणि ह्या पुढचाच मुलगा हा बदलू शकतो. ही पहिल्यांदा त्याची अशी वृत्ती असते शिक्षकाची. आणि मग एकदा का हा कॉन्फिडन्सचा शिक्षकाचा असेल तरच मग त्या ठिकाणी तो मुलाला बदलायचा प्रयत्न करेल. आणि तसेच या ठिकाणी शिक्षकाने तेवढ्या ताकदीनं मग प्रयत्न केले पाहिजे त्या मुलाला बदलायचे चांगल्या अर्थानं. नंतर तो व्यवसायाशी प्रामाणिक असला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं पहा, मला कुठे नोकरी मिळाली नाही म्हणून मग मी शेवटी B.Ed केलं किंवा D.Ed केलं, आणि म्हणून मी खरं म्हणजे MPSCच करत होतो, पण 2-3 वेळा बसलो तिकडे काही जमलं नाही म्हणून मी शिक्षक झालो. आणि अशी वृत्ती घेऊन जर तुम्ही आता आलेला असाल, काय हरकत नाही, काय वेळा होऊ शकतं. असं काही नाही की सगळेजण अगदी शिक्षकीची पेशाला ठरवूनच आलेले असतं असं नाही. कारण असंही होऊ शकतं की वेगळ्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही म्हणून आपण हे स्वीकारलेलं आहे, होऊ शकतं, असं काही अडचण नाही त्यामध्ये. पण याचा अर्थ असा आहे, एकदा तुम्ही आत आलात ना, तर आता आपल्या व्यवसायाबद्दल आपण प्रामाणिक असला पाहिजे. म्हणजे आपल्या व्यवसायासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात, म्हणजे आपण म्हणतो की थोडेसे काही प्रत्येक व्यवसायाची काही वैशिष्ट्य असतात लक्षात घ्या, आणि त्या व्यवसायाच्या लोकांकडून समाजाच्या काही अपेक्षा असतात. मग आपल्याला त्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. जसं पहा, काय होतं की आपलं काही शिक्षकांना की ते इंजिनियर असतात, नोकरीला असतात बघा, ते सकाळी 8 ते काही 11 म्हणा, किंवा काही ते सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं की पूर्ण काही करायला ते मोकळे होतात, रिकामे होतात. आम्हाला मात्र 24 तास तुम्ही शिक्षक म्हणून वागवता, शिक्षकाकडून अपेक्षा करता, शिक्षण कुठलं व्यसन करू नये, शिक्षण कुठला व्यवसाय करू नये, शिक्षण असंच वागावं, शिक्षण तसंच वागावं, तो 24 तास शिक्षकच असला पाहिजे, मग आम्हालाच बंद नका, असं म्हणून चालत नाही लक्षात घ्या. तर आपल्याला आपण हा व्यवसाय निवडला की नाही आता,
तर आपण हा व्यवसाय निवडला तर मग आपण ह्या व्यवसायाची प्रामाणिक असलं पाहिजे. कारण या व्यवसायाच्या काही अपेक्षा आहेत. लक्षात घ्या, मी म्हणलो तुम्हाला प्रत्येक व्यवसायाच्या काही समाजाच्या काही ते व्यवसायाकडून अपेक्षा असतात, लोकांकडून अपेक्षा असतात, त्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजे. तसंच इतर ठिकाणी तुम्ही नोकरीला लागलं, समजा कुठेतरी क्लार्क, जिल्हा परिषद क्लार्क असेल, आणखी कुठं असेल, तर त्याला काही प्रूफ हात शिकावं लागत नाही, त्याला दररोज रुटीन वर्क करावं. पण शिक्षकाला असं करून चालत नाही. शिक्षकाला सतत सारखं तुम्हाला काय करावं लागतं, शिकत राहावं लागतं. नवनवीन अभ्यासक्रम बदलतात, पद्धती बदलतात, तंत्र बदलतात आणि मग सारखं तुम्हाला ते अप टू डेट राहावं लागतं. मग हे करावंच लागतं. हे आपल्या व्यवसायाची गरज आहे आणि म्हणून आपण त्याच्याशी आपण आपली निष्ठा असली पाहिजे आणि आपण प्रामाणिक असलं पाहिजे. बाहेर बरेच वेळा असं होतं की आपण शिक्षक म्हणूनच असतो आणि शिक्षकाच्या व्यवसायाबद्दलच आपण नीट बोलत नाही. कुणी कसं म्हणलं नाही की हल्ली काय होते, शिक्षक काय बिघडले, शिक्षकाचा काय दर्जा नाही, काय आपणही त्यात सामील होतो. मला फार वाईट वाटतं. आपण सांगितलं पाहिजे, नाही असं काही नाही, आतासुद्धा आम्ही शिक्षक चांगलेच आहोत, आम्ही चांगला अभ्यास करतो, चांगले शिकवतो वर्गामध्ये, काय आणि सध्या शाळा चांगली आहे, शिक्षण व्यवस्था चांगली आहे, असं आपण म्हणलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होत नाही. लक्षात घ्या, आपण जे लोक नाईलाजानं असतात, आलेले असतात, त्यांच्यावर कधीच असं होण्याची शक्यता असते. तर नाही असं चालणार आपल्याला. तर आपल्या व्यवसायाशी आपण प्रामाणिक असलं, तसंच आपल्या विषयाशी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. आपण जो विषय शिकवतो, विशेषतः माध्यमिक शाळेमध्ये हा प्रश्न जास्त प्रकर्षाने येतो, त्या विषयाशी देखील आपल्या किंवा आशयाशी म्हणून आपण भारतात की प्रामाणिक असलं पाहिजे. आता एक मला अजून आठवतं, म्हणजे मी त्या शिक्षण नावं ठेवतो अशातला भाग नाही, परंतु मला आठवतं एक शिक्षक होते. मी विद्यार्थी असताना आम्हाला 8वीलाच बीजगणित सुरू झालं त्या काळामध्ये. तोपर्यंत काय बीजगणित हा प्रकार नव्हता. आणि मग आम्ही सरांना विचारलं, सर बीजगणिताचा उपयोग काय असतो? त्यांनी सगळं आम्हाला विचारलं, काय करायचं तुम्हाला त्याच्याशी, तो झालं सोडा फक्त. ते त्यांना काही माहीत नव्हतं म्हणा, किंवा त्यांनी काही फारसं गंभीरपणे घेतलं नव्हतं कधी. तर असं नाही करून चालणार तुम्हाला. तुम्ही जर असं त्या विषयाबद्दल असं बोलायला लागलात, काय नसतं रे काय रे, म्हणजे असं जर तुम्ही त्या विषयाबद्दल बोलायला लागला, त्या विषयाचा जे काही व्यासंग वाढवायचा असतो, तो व्यासंग जर आपण वाढवला नाही, तर मग कसं आपल्याला काम करता येईल. तर म्हणून त्या विषयाची देखील त्यांनी प्रामाणिक असला पाहिजे. म्हणून प्रामाणिकपणा हा जो गुण आहे तो अशा अर्थानं या ठिकाणी अपेक्षा केलेला आहे. नंतर भेदभाव विरहित वर्तन, म्हणजे आपल्या वर्गामध्ये वेगळ्या जातीची, धर्माची, वंशाची, भाषेची अशी मुलं असतात आणि त्यामुळं मग माझ्या जातीचा, माझ्या धर्माचा, माझ्या वंशाचा अशा प्रकार असू नये अशी अपेक्षा असते. एवढंच नव्हे, बऱ्याच वेळा काय होतं की क्षमतासुद्धा वेगळ्या असतात काय, आणि मग आपण काय करतो, बऱ्याच वेळा होतं आपल्याकडं नकळत होतं काय वेळेला की हुशार मुलाकडे आपण जास्त लक्ष देतो आणि जी मुलं साधारणपणे मंद असतात, म्हणा किंवा स्लो लर्नर्स असतात, त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि मग त्या मुलांना काय वाटतं माहिती का, आपलं नाहीच हे वर्ग, आपला नाहीच आहे, हे गुरुजी आपले नाहीत, हे अभ्यासक्रम नाही, आपली शाळा नाही. हळूहळू ती जी काही स्लो लर्नर मुलं असतात ती ह्या सगळ्या व्यवस्थेपासून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून आपलं असं करून चालणार नाही. हुशार मुलं जरी असले तर तेही माझे विद्यार्थी आहेत, जे स्लो लर्नर आहेत तेही माझे विद्यार्थी आहेत. हे सगळ्या बाबतीत आपल्याला ह्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव तुम्हाला करता येणार नाही. इव्हन आपण काय करतो, बरेच वेळा असं होतं पहा, म्हणजे की जी मुलं चुणचुणीत असतात, हुशार असतात, मग ती सगळीकडे आपण त्यांना संधी देतो. उद्या वक्तृत्व स्पर्धा असली ना तरी 30 मुलं, कुठल्या आणखी कशाची स्पर्धा असली, गायनाची स्पर्धा असली 30 मुलं, खेळायचे असले तर असं नाही करणं चालणार तुम्हाला. तर तुम्हाला काय करायला पाहिजे आपल्याला, तर ह्या सगळ्या मुलांना कशी आपल्याला संधी देता येईल. कधी असं होईल नाही, एखादा मुलगा असेल की त्याला विशिष्ट भागात गती नसेल, ठीक आहे, पण त्याला दुसरीकडे कुठं संधी देता आली का, देता येते का. एखाद्या मुलाचं कदाचित प्रावीण्य खेळामध्ये चांगलं असेल, तिकडे गणितात तो कमी असेल कदाचित, त्याला तिकडे संधी दिली पाहिजे. मग तुम्ही ते गणितवालाच मुलगा पुन्हा तिकडे खेळायला नेता, तर हे असं नाही करून चालणार आपल्याला. तर मग जात धर्म हे तर आपल्याला नेहमीच आहे की बरंच आमच्या जातीचं आहे, माझ्या धर्माचं आहे, असं जर केलं तर चुकीचंच आहे, पूर्ण चुकीचं आहे. लक्षात घ्या, असं असून झालं नाही. हे विद्यार्थ्यांना कधीही सहन होत नाही. लक्षात घ्या, हे विद्यार्थ्यांना कधीही विद्यार्थी माफ करत नाही तुम्हाला. आणि म्हणून आपण या बाबतीत खूप दक्ष असलं पाहिजे. आपलं वर्तन हे भेदभावविरहित असलं पाहिजे. तसं सामाजिक आणि आर्थिक दर्जाचे त्याचाही सुद्धा, म्हणजे गरीब मुलं आणि श्रीमंत मुलं, कदाचित मी म्हणून की गरीब वर्गातली गरीब मुलं असतात, काय श्रीमंत मुलं असतात, आणि मग त्याच्यामुळे सुद्धा भेदभाव आपल्याला करायचा नाही आहे, अपेक्षित नाही आहे. बरंच आपण करत नाही. लक्षात, बहुतेक शिक्षक करत नाहीत. पण होतं काय बऱ्याच वेळेला नकळतपणे काळा होण्याची शक्यता निर्माण होते. तेवढंही होता कामा नये. कारण विद्यार्थ्याच्या मनामध्ये एखादा क्षण, एखादा प्रसंग इतका घट्ट बसतो की तोच ते धरून बसतो. कदाचित ते शिक्षक त्या दृष्टीनं बोललेले नसतात, त्या दृष्टीने त्यांचं वर्तन नसतं, पण विद्यार्थ्याने मात्र एखादा प्रसंग जरी असा घडला की त्या गरिबीमुळं म्हणा, जातीमुळं म्हणा, धर्मामुळं म्हणा, तुम्ही असं कुठं भेदभाव केला, त्याच्या लक्षात कुठं तर आलं की तो त्याच्या मनात खूप ते राहतं. आणि म्हणून हे आपल्याकडनं होता कामा नये. नंतर व्यासंगी वृत्ती, म्हणजे
तुम्ही मला अशी म्हणत मला की आपल्या व्यवसायाचं वैशिष्ट्य आहे की आपल्याला सततच अभ्यास करावा लागतो. तर काही इलाज नाही, लक्षात घ्या. कारण आपल्याला असं करून चालत नाही. म्हणजे माझा विषय जो असतो शिकवायचा, त्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. वेगवेगळी माध्यमं येतात, तंत्र येतात, अध्यापन पद्धती येतात, त्यांची माहिती सारखी घ्यावी लागते. आपण पाहिले कोरोना काळामध्ये तर काही शिक्षकांच्या बाबतीत अगदी 50-55 वयात जे शिक्षकांनासुद्धा हे सगळं पुन्हा नव्याने शिकावं लागले. तंत्रज्ञान, हे व्हिडिओ कसा करायचा, ऑनलाईन कसं करायचं, तुमचं गुगल मीट कसं वापरायचं, अमुक कसं करायचं, क्लासरूम ॲप कशी वापरायची, हे शिकावं लागलं. त्याला इलाज नसतो. नाही मला आता आमचं वय झालं आहे, आता आम्ही काय शिकणार, असं नाही चालत लागेल घ्या. तर हे सतत व्यासंग आपल्याला वाढवावा लागतो. आणि हा जो मग व्यासंग कसा वाढवायचा, तर विविध प्रशिक्षण जे होत असतात, शासन काय करतं की सतत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देत असतं शिक्षकांना. जसं की म्हणजे मला आता की कॉम्प्युटरच्या बाबतीत म्हणा किंवा हे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये माझी माहितीप्रमाणे शासनानं, महाराष्ट्र शासनानं सुद्धा अशी बरीच प्रशिक्षण या 2-4 वर्षामध्ये, मी तर 2014 पाहतो आहे, खूप म्हणजे 2.5 लाख आपल्याकडे शिक्षक जवळजवळ तंत्रस्नेही होते माझ्या माहितीप्रमाणे 15-16पर्यंतच. आणि ते सतत त्याची वेगळ्या प्रकारची प्रशिक्षण वगैरे चालू असायची. नंतर तुमच्या ह्याचं प्रशिक्षण, शाळा स्थितीचं प्रशिक्षण होतं, समृद्ध शाळेचं प्रशिक्षण होतं, ज्ञानरचनावादाची प्रशिक्षण होती, ॲक्टिव्ह बेस्ड लर्निंगची असे सारखे प्रशिक्षण सगळे चालू असतात. आणि त्याच्यातून आपण समृद्ध होत असतो. असं म्हणून चालणार काहीतरी वेगळं आपल्याला चाललं आहे ते, अशी वृत्ती असता कामा नये. सतत ह्या प्रशिक्षणाला हजर राहून आपण नवनवीन काय मिळते आपल्याला ते घेतलं पाहिजे. नंतर याचबरोबर प्रत्येक शिक्षकाला अशा प्रशिक्षणाला जायची संधी मिळतेच असं नाही. पण काही वेळा असे होतं की त्याच्या संदर्भातली माहिती वेगळ्या मासिकातून, याच्यातून प्रसिद्ध होत असते, पुस्तकातून. काही शासनाची मासिक आहेत, जसे की प्राथमिक शाळेसाठी ते जीवन शिक्षण एक फार चांगलं आपण हे काढतो, मासिक काढतो. नंतर किशोर आहे, हायस्कूलला जर पाहिलं शिक्षण संक्रमण आहेत. आणि असे काही बाकीचे खाजगी देखील आहेत की जे अशा शैक्षणिकाला वाहून घेतले त्यांनी. शिक्षण समीक्षासारखे असेल, भारतीय शिक्षण असेल, अशी खूप मासिक आहेत. ह्याच्यातून सारखे लेख वेगवेगळे प्रसिद्ध होत असतात. वेगवेगळे लोक आपापले अनुभव लिहित असतात आणि हे अनुभव आपल्याला कदाचित उपयोगी पडतात. आणि म्हणून ह्या सगळ्यातून आपल्याला काय करायचं असतं की आपला जो व्यासंग आहे आपल्या विषयाचा, व्यासंग आपला वाढवणं अपेक्षित असतं. नंतर आता हे जसं गोष्टी, तसं आता अध्यापन प्रभुत्व म्हणलं की समजा एखादा शिक्षक, अशी कल्पना करू आपण, खूप शिक्षक चांगला आहे, प्रामाणिक आहे, प्रेमळ आहे, सगळंच आहे, पण त्या शिकवताच येत नाही. चालेल का आपल्याला? एखादा ड्रायव्हर आहे, खूप चांगला आहे, नाही तो व्यसनी नाही, अमुक आहे, प्रामाणिक आहे, पण त्याला गाडी चालवता येत नाही, असं कसं चालेल आपल्याला ना? तर ज्यासाठी आपलं काम आहे, जे काम आहे त्याच्यावर आपलं प्रभुत्व असायलाच पाहिजे. तर ते अध्यापन प्रभुत्व त्याचं असलं पाहिजे. म्हणजे अध्यापनाची काही वेगळी कौशल्य आहे. पण आपण मध्ये पाहिलं की मायक्रो टीचिंगसारखं जे काही तंत्र आहे त्याच्यामध्ये आपण सगळं सांगतो की त्याचं स्पष्टीकरण असेल, प्रश्न विचारण्याचं कौशल्य असेल, फलकलेखनाचं कौशल्य असेल, वगैरे नियंत्रणाचं किंवा वर्ग व्यवस्थापनाचं कौशल्य असेल, हे जे सगळे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य, त्या कौशल्यावर नुसतं माहीत असून चालणार नाही. लक्षात घ्या, त्याच्यावर प्रभुत्व म्हणले आपण, मास्टरी व्हायला पाहिजे आपल्याला काय. तरच मग आपण ते चांगल्या पद्धतीनं आपला मेसेज जो काय, आपला आशय जो ते मुलांपर्यंत पोहोचू शकतो. नंतर आत्मविश्वास आणि सहिष्णू वृत्ती. आता या ठिकाणी आत्मविश्वास सहिष्णू वृत्ती का म्हणली लक्षात घ्या. तर मग अशी मी जे उल्लेख केला होता तुम्हाला की आपल्या समोर जी मुलं असतात, लक्षात घ्या, काय वेळेला असं होतं की तुम्ही शहरात न शिकता शाळेत चांगल्या कॉलेजमध्ये शिकता, नेहमी तुमचा संपर्क चांगल्या लोकांशी आलेला असतो, चांगल्या ज्याला काय म्हणूया की समाजातल्या वरच्या दर्जातल्याच त्यांचा संबंध आलेला असतो. आणि तुम्हाला कुठं नोकरी करायची कुठल्या तरी आदिवासी एरियामध्ये, ग्रामीण भागामध्ये करायला लागणे शक्यत असते. ती मुलं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं किंवा झोपडपट्टीतली मुलं आहे, गरीब मुलं आहे, काय त्यांच्या घरची पार्श्वभूमी फार सामान्य आहे किंवा अति सामान्य आहे. आणि अशी मुलं पाहिल्यावर आपल्याला मग काय होतं की हे मुलं शिकवा असं वाटतं, बघून असं वाटतं मुलाकडं हे मुलं काय शिकणारच नाहीत. कारण आपल्याला सवय लागली ते खूप गोंडस मुलं, अगदी युनिफॉर्म घातलेली, टाय घातलेली, बूट घातलेली पाहिजे, आणि आपली ही सामान्य मुलं आहे. तर अशी जरी मुलं असली तरी ह्या मुलामध्ये सुद्धा मला पाहिजे तसा मनुष्य घडवू शकतो, असा आत्मविश्वास शिक्षकाकडे असला पाहिजे. असा आत्मविश्वास शिक्षकाकडे असला पाहिजे. अशी कल्पना करायला लक्षात की हे जी आपण मोठी मोठी माणसं होऊन गेलेली आहेत ती लहानपणी कोण होती, कुठं होती. आपण अगदी अब्दुल कलामांचं उदाहरण घेऊया. रामेश्वरमसारख्या छोट्याशा गावामध्ये तिथल्या ह्याच्यामध्ये अगदी लहान शाळेत शिकलेले आहेत ते, विकास सरकारी शाळेत शिकलेले आहेत ते. त्या शिक्षणाला वाटलं असेल का त्यावेळेला. आपण सांगतो ते नेहमी त्यांचा उल्लेख करतात. पहा
प्राथमिक शिक्षकाचा माझ्या, त्या शिक्षकाने जर त्यांना आत्मविश्वास दिला नसता, त्या शिक्षकाला जर आत्मविश्वास नसता, ते घडले नसते. तर असं मी माझ्या पुढं आलेला तो मुलगा, छोटासा मुलगा, काही त्याच्याकडे कपडे चांगले नाहीत, काही नाही, केस वाढलेले आहेत, नखं काढलेले नाहीत, काही नाही, असा सामान्य मुलगा बसलेला असला तरीसुद्धा या मुलाला मी पाहिजे तसं घडवू शकतो, असा आत्मशिक्षकाकडे असला पाहिजे. आणि त्याचबरोबर सहिष्णू वृत्ती देखील आहे. आता ही सहिष्णू वृत्ती इथं जो शब्द वापरला तो अशा अर्थानं वापरलेला आहे की ज्याला खरं मला इथं सहिष्णू वृत्ती म्हणण्यापेक्षा मला पेशन्स म्हणायचं, त्याला पेशन्स. की कसं आहे पहा, की बऱ्याच वेळा असं होतं की शिक्षक खूप प्रामाणिकपणे शिकवतात, बऱ्याच वेळा 3दा 4दा वगैरे सांगतात, आणि काही मुलं अशी असतात की त्यांना नाहीच समजत. तुम्ही खूप सांगता, तुम्ही म्हणता मी जीव तोडून शिकवते वगैरे, आणि तरी देखील समजत नाही. आणि मग शिक्षक खूप फ्रस्ट्रेट होतो, निराश होतो. त्यांना असं वाटायला लागतं ही पोरं सुधारणारच नाही, ही पोरं शिकणारच नाही, यांची लायकीच नाही, असं वाटायला लागतं. आणि मग असं फ्रस्ट्रेट झालं शिक्षक मग पुढं काहीच करू शकणार नाही. तर कृपा करून शिक्षकांनी अशा गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. आणि थोडंसं असेल नाही असं असू शकेल, मी म्हणतो की जीव तोडून शिका. आमचे सर आम्हाला नाही म्हणायचे जीव तोडून नका शिकू, जीव लावून शिकवा तुम्ही. नाही मुलांना तसं म्हटलं, पुन्हा वेगळ्या पद्धतीनं तू सांगू, आणखी वेगळा प्रयत्न करू, आपण आपल्या ह्याच्यातच कमतरता कुठतरी येते, अशा प्रकारची धारणा ठेवायची. आणि ठीक आहे असं असू शकतं, असं होऊ शकतं, अशी कल्पना करून त्या मुलांचं जरी अध्ययन झालं नसलं, एखाद्या गोष्टीचं प्रगती दिसत नसली तरी देखील निराश होता कामा नये. हे मला सांगणं सोपं आहे, लक्षात घ्या. पण प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही काम करायला जाता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये असा विचार येऊ शकतो की नाही सर हे फारच अवघड आहे, काय पोरं सुधारणारच नाहीत, हे होपलेस पोरं आहेत. तर असं कृपया असं करता कामा नये. आपण याच्यात मात केली पाहिजे आणि त्या मुलांना आपण सुधारणार आहोत. आणि नक्की आपल्याकडं त्या मुलांच्यामध्ये चांगलं घडवण्याची क्षमता आहे, अशा प्रकारचा आत्मविश्वास शिक्षकाकडे असला पाहिजे. नंतर शिक्षकाकडे कृतीशीलता आणि उद्यमशीलता असली पाहिजे. म्हणजे शिक्षक सतत ॲक्टिव्ह असला पाहिजे काहीतरी. केवळ तुम्हाला सोपवलेलं काम काय 5-6 तासाचं काही 2 विषयाचं वगैरे तेवढंच शिकवलं आणि तेवढंच केलं असं करून नाही चालणार तुम्हाला. की सतत त्याला असं वाटतं पाहिजे नवीन काय मला करता येईल, नवीन काय करता येईल तुम्हाला. म्हणजे तो उद्योगी, उद्यमशीलता म्हणजे उद्योगी असला. उद्योग म्हणजे काही बाहेरचा व्यवसाय करावा अशी अपेक्षा नाही, इथलं म्हणतो मी. इथं तो ॲक्टिव्ह असला पाहिजे. इथं काहीतरी सतत त्यांनी उद्योग केला पाहिजे. उद्योग केला म्हणजे काय केलं पाहिजे, नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. म्हणून खाली म्हणले आपण नवोपक्रमशीलता. म्हणजे केवळ बऱ्याच वेळा असं होतं शिक्षक खूप काम करतात, मी तर नेहमी असं म्हणतो शिक्षकांच्या बाबतीत शिक्षक आमचे खूप कष्ट करतात, पण बऱ्याच वेळा त्या शिक्षकांचे कष्ट वेस्ट होतात. म्हणजे काय होतं, आपण रिपीटेडली तेच काम करतो आणि मग ते कष्ट तुम्ही म्हणजे तुमच्या कष्टाला, तुमच्या प्रामाणिकपणाला काही अजिबात तिथं प्रॉब्लेमही नाही. तुम्ही प्रामाणिक असता, शिक्षक प्रामाणिक असतो कष्ट करण्यामध्ये. पण होतं काय, रिपीटेडली तेच करून काय फायदा आहे, कारण त्यात सुधारणा होत नाही ना मग. आणि म्हणून मग की सतत काय व्हायला पाहिजे की नवोपक्रम म्हणजे नवीन नवीन पद्धतीने काय करता येईल का, हेच आपलं चुकत असलं, ह्यातनं काय पुढे जाता येईल. एक उदाहरण सांगतो गमतीचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं ते. काय होतं पहा की मला आठवतं शाळेमध्ये मी विद्यार्थी असताना म्हणून किंवा नंतरसुद्धा मी पाहिले माझे मित्र की शाळेमध्ये इंग्रजी आणि गणिताचा विशेषतः 10वीच्या परीक्षेला इंग्रजी आणि गणिताचा निकाल कमी लागला. मग लगेच हेडमास्टरने काय करायचं, एक फतवा काढायचा, चला काय करायचं मुलांनो, आता आपण काय मुलं निकाल कमी लागतो ना, मग 10वीच्या मुलांचं काय करायचं, गणित आणि इंग्रजी जादा तास ठेवायचे. ही जादा तास कोण घेणार, जे शाळेत शिक्षक शिकवत होते तेच शिकवून घेणार, बरोबर. आता लक्षात घ्या, तेच शिक्षक त्याला जर शिकवत आहेत आणि तेच त्यांना पुन्हा जादा तास घेणार असतील, ज्या शिक्षकाच्या मूळ निकाल कमी लागलेला आहे, तर त्याच पद्धतीनं जादा तास घेऊन काय फरक पडणार आहे तेव्हा. रिपीटेडली तेच काम पुन्हा करण्यात काय पॉईंट आहे तेव्हा. तर काय करायला पाहिजे, आपल्याला हे शोधलं पाहिजे की नेमका निकाल कशामुळे कमी लागलेला आहे, काय झालेलं आहे, मग काय करता येईल. आणि मग त्यासाठी वेगळ्या पद्धतीने काय आपल्याला मांडता येईल का, वेगळ्या काय प्रयोग करता येईल का. तेच मी तुम्ही पाहिलं असेल, मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही अनुभवलं असेल, कित्येक शाळामध्ये वर्षानुवर्ष मी पाहिलेल्या शाळेमध्ये जादा तास घेणे हाच त्याच्याचा उपाय असायचा. केवळ जादा तास घेणे हाच उपाय असू शकत नाही. जादा तास घेणे हाही उपाय असू शकतो, पण केवळ तो आणि तोच उपाय असत नाही. लक्षात घ्या, वेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे करावं लागतं. म्हणून नवोपक्रमशीलता असली पाहिजे आणि चांगला संवाद म्हणजे चांगला कम्युनिकेटर असला पाहिजे. तो शिक्षकाला काय केलं पाहिजे, शिक्षकाला विद्यार्थी, पालक, आपले मुख्याध्यापक ह्यांच्याशी चांगला संवाद साधता आला पाहिजे.
बऱ्याच वेळा काही शिक्षणाच्या बाबतीत असं घडतं, ते खूप प्रामाणिक असतात, ते सगळे त्यांच्याकडे गुण असतात. आता आपण जी चर्चा केली ना, माध्यमन पुरवतो असं सगळं असतं, पण बऱ्याच वेळा त्यांना काय होतं की ते संवाद साधता येत नाही लोकांशी चांगला. एखादं पालक किंवा मुख्याध्यापकाने काय सांगितलं त्यांच्याशी नीट बोलताना चूक करतात ते, किंवा काय थोडंसं त्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा दर्प यायला लागतो, शिष्टपणा होतो. म्हणजे ते कदाचित तसांचा हेतू नसतो, पण त्यांची स्टाईल अशी असते की हा शिक्षक फार ताठपणे वागतो, असं तर शिक्षकाला दुसऱ्या हेडमास्टरला किंवा पालकांना वाटण्याची शक्यता असते. पालक आले समजा आपल्या पाल्याचं काही प्रगती विचारायला, त्या पालकाशी कसा संवाद साधायचा ते त्याला संवाद साधता आला पाहिजे. नाही तर काय होतं बऱ्याच वेळा मग ते पालक म्हणते ते मास्तर काही बरोबर नाही, असं नाही होतं का. शिक्षक चांगले, मी काय म्हणतो लक्षात घ्या, शिक्षक चांगले आहेत, ते वर्गात चांगलं शिकवत आहे सगळं आहे, पण त्यांना चांगलं जर कम्युनिकेट करता येत नसेल तर त्या शिक्षकाबद्दलचं मत वाईट होतं आणि त्याचे परिणाम मग काही शिक्षकालाही भोगावा लागतो, शाळेलाही भोगावा लागतो आणि विद्यार्थ्यांनाही भोगावा लागतो. नंतर ते शिक्षक, कुठलेही शिक्षक असला तरी तो कर्तव्यदक्ष असला पाहिजे, हे तर आपल्याला अगदी किमान अपेक्षा आहे की आपल्याला जे काही जबाबदाऱ्या ज्या दिलेल्या असतात त्या आपण अत्यंत प्रामाणिकपणानं पार पाडल्या पाहिजेत. आणि एवढंच नव्हे तर नवीन नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे आपली. काय केवळ आता हेडमास्टर म्हणते तसं तुम्ही म्हणता म्हणून मी करतो, अशी भूमिका असता कामा नये शिक्षकाची. तर उलट शिक्षकाला वाटलं नाही मी गॅदरिंग करतो सर, आपण करूया शाळेमध्ये. सर आपण आता अलीकडे मी पाहिलं जिल्हा परिषद शाळामध्ये खूप शिक्षक ॲक्टिव्ह झालेले आहेत, खूप चांगलं काम करतात. तर तिथं आपलं नाही सर आपण रंगूया एक शाळा, काय हरकत आहे, आपणच रंगूया, काय बिघडतं तेव्हा, असं स्वतःहून पुढं आलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला हेडमास्टरने सांगायचं मगच आपण करायचं, आपण सुचवायचं मुख्याध्यापकाला सर असं करूया. समजा त्या आपल्या कंपाऊंडमध्ये झाडं लावलेली असतील तर फक्त काय ते झाडं म्हणजे हेडमास्टरची आहेत का, काही शिपाईने पाणी घालायचं का त्याला, आपण घालायचं. आपण मुलांना घेऊन आपण जाऊया, चला आपण घालूया पाणी, काय हरकत आहे, आपण झाडं लावूया, आपण अमुक करूया, अशा पद्धतीची त्याची भावना भूमिका असली पाहिजे. नंतर समानानुभूती म्हणजे मी त्या ठिकाणी जर असतो तर मला काय वाटलं असतं, अशा प्रकारची त्याची ती नेहमी त्याची वृत्ती असली पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याबद्दल असेल, मुख्याध्यापक असेल, शिक्षक असेल, आपले सहकारी असतील, पालक असतील. एखादं काय होतं बऱ्याच वेळा समजा मुख्याध्यापक काय सांगितलं काही जवळ टाकायला लागेल की मग ते शिकायला काही आवडत नाही, असं नाही. मग मी जर मुख्याध्यापक असतो अशा प्रसंगात काय केलं, मग ते सांगतात की अहो मी तर काय करणार, तुमची आता कोण करणार आहे, आपल्याला नाही असतं, तुम्ही मलाच मुद्दाम काम सांगता जास्त जास्त, मी करतो म्हणून मलाच तुम्ही काम सांगता, हे लक्षात घ्या. असं नसतं, लक्षात घ्या. त्यावेळेला तुमच्या डोक्यात असं यायला पाहिजे मी त्या मुख्याध्यापकाच्या जागेवर असतं मी काय केलं असतं. अशा वेळेला विद्यार्थ्याच्या बाबतीत सुद्धा म्हणजे विद्यार्थी असतील, सहकारी असतील, तर प्रत्येक वेळेला त्याची अशी भूमिका असली पाहिजे की आपण त्या भूमिकेत जायचं आणि मग त्या ठिकाणी त्याला काय वाटलं असतं असं. तर अशी जी काय म्हणतो आपण एम्पॅथी इंग्रजीमध्ये आपण म्हणतो, तर अशा प्रकारची वृत्ती त्याच्याकडं असली पाहिजे. नंतर नवीन परिस्थिती समायोजन साधण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण हल्ली शाळामध्ये बदल्या होतात सारख्या, शाळेत बदली झाली की मग नवीन वातावरण, नवीन हेडमास्टर, नवीन मुलं, नवीन इमारत, सगळंच गाव नवीन सगळं, मग त्या परिस्थितीला आपल्याला पटकन जुळवून घेता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण होतं की काही असलं तर आपण पहिल्या जुन्याच्या प्रेमात असतो, नाही आमची ती शाळा चांगली होती, ती शाळा चांगली, असंच दर आपल्या डोक्यात बसतं आणि नवीनला आपण मग काय वेळेला थोडं दुर्लक्ष करतो म्हणा, किंवा तिकडं थोडंसं आपल्याला ते थोडंसं लवकर ॲडजस्ट होत नाही. तर आपल्याला ही वृत्ती असली पाहिजे की नाही आपल्याला ते याला नवीन जी परिस्थिती निर्माण होते त्याला आपल्याला जुळून घेता आलं पाहिजे लवकर. नंतर पूर्वग्रह रहित दृष्टिकोन कुठल्याही बाबतीतला, म्हणजे ज्याला प्रिज्युडिस्ड माइंड म्हणतो आपण, असे ते असता कामा नाही. म्हणजे कुठल्याही बाबतीत नाही हे म्हणतो मला अमुक आता गावात माझी बदलेल, ते गावच बेकार आहे हे अगोदर गृहीत धरलं आहे नाही, असा दृष्टिकोन ठेवूनच तुम्ही तिथं सगळं काम करायला जातात, किंवा इथली मुलंच शिकणार नाही, ही अशीच आहेत, किंवा हा हेडमास्टर आमचा हेडमास्टर बेकार आहे, अशा पद्धतीची तुमचे जर तुम्ही पहिल्यांदाच ग्रह करून ठेवलेत तर तुमच्याकडनं काहीच होणार नाही. म्हणून अशी वृत्ती असता कामा नये. प्रत्यक्ष अनुभव घ्या कुठल्याही गोष्टीचा आणि त्याच्यावर मत बनवा. आणि लगेच एका अनुभवानं देखील मत बनवू नका, लगेच जनरलायझेशन करायला जाऊ नका, लगेच सामान्यकरण करू नका. थोडा अनुभव घ्या, 2दा 3दा 4दा 5दा अनुभव घेतल्यानंतर मग एखादा निष्कर्षाला यावं. आपण नाही निष्कर्ष काढण्याची फार घाई करतो आणि म्हणून मग अशा असता कामा नये. कुठल्याही बाबतीत, मी कुठल्याही बाबतीत असेल, विषयाचं असेल, विद्यार्थ्या बाबतीत असेल, शिक्षकाच्या बाबतीत, मुख्याध्यापकाबद्दल असेल, गावातील लोकांबद्दल असेल, व्यवस्थेबद्दल सुद्धा असेल कदाचित. नंतर प्रसन्न व्यक्तिमत्व, म्हणजे शिक्षकाचं व्यक्तिमत्व प्रसन्न असलं पाहिजे. बऱ्याच वेळा कसं होतं पहा की आपल्याकडं शिक्षक म्हणलं की मग तो अशी आपली साधारण समाजाची अशी अपेक्षा असते किंवा पूर्वी अशी होती सगळ्यात गरीब प्राणी आहे, ठीक आहे, पण गरीब याचा अर्थ असा होत नाही
की त्यांनी अगदीच म्हणजे दिनवानं व्हावं अशी अपेक्षा नाही. आता तर आपल्याला पण पाहतो आपण साधारणपणे बऱ्यापैकी शिक्षणाही पगार आहे, वेतन बऱ्यापैकी मी असं म्हणणार की उत्तम आहे, पण बऱ्यापैकी चांगलं आहे. चांगलं राहावं, चांगलं बोलावं करूया. मुलांना फ्रेश, मुलांना शिक्षक आले की कसं प्रसन्न वाटलं पाहिजे मुलांना. आले सर बरं काय मी हेच अगदी खाली खांदे पाडून आले आहे, खाली दाढी वाढलेली आहे किंवा पायात चप्पल ते स्लीपर तुटलेली आहे, अशा अवस्थेत नका वर्गात जाऊ तुम्ही. काय नाही मग सर साधी राहणी उच्च विचारसरणी असं त्याचं समर्थन चुकीचं आहे. लक्षात घ्या, ही साधी राहणी नाही, ही गवाळी राहणी काय आणि ही फालतू विचारसरणी तुमची. तर उच्च विचारसरणी तुमची काही नसते. तर लक्षात घ्या, चांगलंच राहायला पाहिजे, टिपटॉपमध्ये राहायला पाहिजे. कपडे तुम्ही टिपटॉपमध्ये असते, मी असं म्हणणार नाही की अगदी तुम्ही फॅशनच करा ना, अगदी फॅशनेबल असं म्हणत नाही मी, पण अगदी व्यवस्थित पाहिजे, टिपटॉपमध्ये मनुष्य असला पाहिजे. लक्षात घ्या, दिसायला स्मार्ट म्हणजे या ठिकाणी दिसला म्हणजे काय तुमच्या काय मी आपण काही त्याचा रंग बदलू शकत नाही, केस बदलू शकत नाही, शरीर रचना बदलू शकत नाही, पण आपण त्याचा जो काय आपलं बोलणं म्हणा, त्याचं जे काय ॲपेरन्स जो आहे तो ॲपेरन्स आपण सुधारू शकतो ना व्यवस्थित. तर हा असं असलं पाहिजे म्हणजे मुलांना प्रसन्न वाटतं. मी म्हणतो बऱ्याच वेळा असं म्हणतो शिक्षकांना की नेहमी पायात बूट वगैरे ठेवावेत, कारण बरं वाटतं जरा थोडंसं कॉन्फिडन्स वाटतो असं वगैरे. आणि आता बरेच शिक्षकांना पगार बरेच अगदीच काय अशी काही परिस्थिती नाही किंवा काही नाही आम्हाला कपडे घेता येत वगैरे काय, चांगले कपडे स्वच्छ इनशर्ट वगैरे करून टिपटॉपमध्ये वर्गात जाऊ मी प्रसन्न वाटतं. लक्षात घ्या, नंतर सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे त्याचा. म्हणजे मग शाळा असेल, संस्था असेल, व्यवस्था असेल किंवा समाज असेल तर पॉझिटिव्ह दृष्टिकोन असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक नाही व्यवस्था हल्ली हे शैक्षणिक धोरणच बेकार आहे, हे अमुकच आहे, हे समाजाची लोकच अति सध्या आपल्याकडे भ्रष्टाचारच फार वाढलेला आहे, ही संस्थाच बेकार आहे. अशा पद्धतीचं सारखं जर तुमच्याशी विचारसरणी असेल तर तुमचं स्वतःच्यावरच्या व्यक्तिमत्वावर देखील वाईट परिणाम होतो आणि सगळ्या तुमच्या कामाच्या पद्धतीवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणून कुठलाही पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा. मी असं म्हणत नाही आत्ता जी आपली व्यवस्था आहे ना, ही व्यवस्था सगळी उत्तमच आहे असं मी म्हणणार नाही, पण चांगली आहे. आणि समजा त्यात काही कमी असेल आपण करूया दुरुस्त, होईल दुरुस्त, काय बिघडतं. आमचा देश चांगलाच आहे आणि समजायची काही कमतरता असतील तर आपण दुरुस्त करूया. पण बेकारच आहे, हे बेकार नाही, हे सुधारणारच नाही, असंच आहे, अशा प्रकारची निगेटिव्ह किंवा नकारात्मक वृत्ती अशी बिलकुल असता कामा नये. तर पॉझिटिव्ह असलं पाहिजे. मी म्हणलं मग तुम्हाला विद्यार्थ्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह असला पाहिजे. आपले सहकारी आहेत, आमच्या शाळेत शिक्षक सगळे चांगले आहेत, आमची शाळा खूप चांगली आहे असंच आपलं वाटलं पाहिजे. ठीक आहे, आपल्या शाळेत काय असतील उणिवा, ठीक आहे, उणिवा कुठं नाहीत तेव्हा, दुसऱ्या शाळेत उणिवा असतात, आपण करूया ते दुरुस्ती. त्यातल्या आपल्या गावात आपल्या शाळेमध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, करूया आपण तेवढे सोडलं तर आमच्या शाळेत बाकी सगळं चांगलं आहे, पण तेवढं आम्ही करणार आहोत. आता अशा पद्धतीची भूमिका असली पाहिजे आपली प्रत्येक वेळेला. मग शाळा असेल, संस्था असेल किंवा आणखी समाज आणि समाजा बाबतीतसुद्धा सगळे समाजच बेकार आहे. हल्ली काय असं तुम्हाला काही कल्पना नाही, किती करप्शन वाढले काय. अरे करप्शन किती वाढलं आहे, 5% लोक नसतात. लक्षात घ्या, जे वाईट लोक असतात समाजामध्ये 5% किंवा 10% लोकसुद्धा नसतात, बाकी सगळा समाज चांगला असतो. हे पाहा ना तुम्ही, तिकडंच फक्त तुम्ही असा विचार का करता तुम्ही. तर अशा पद्धतीचा आपला पॉझिटिव्ह दृष्टिकोन असला पाहिजे. आपलं मानसिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे. म्हणजे ताबडतोब कुठला राग येणं किंवा भावनावर नियंत्रण ठेवता न येणं असं नाही होतं काम. आपल्याला आपल्या भावनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. कारण मानसिक आरोग्याचं लक्षण सगळ्यात काय आहे तर आपले जे काही भावना असतात त्याच्यावर आपल्याला राग येणं. समजा मला राग येतो, आपल्याला कुठली वाईट गोष्ट असली आपल्याला राग येतो, नॅचरल आहे. पण तो राग कसा व्यक्त करायचा, किती प्रमाणात करायचा, कुठं करायचा, ह्याला काय मर्यादा. तर यासाठी काय करावं ते तर मानसिक आरोग्यात येतं ना. काय तर हे तुम्हाला नियंत्रित करता आलं पाहिजे. तुमच्या भावभावनांचं नियंत्रण तुम्हाला करता आलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नंतर शेवटचा महत्त्वाचा गुण म्हणजे तो चारित्र्यवान. आता चारित्र्यवानची कल्पना थोड्याशा वेगळ्या आहेत लोकांच्या. आपल्याकडे कल्पना थोड्याशा चारित्र्याच्या वेगळ्याच आपण करतो. काहीतरी एखादं कुठंतरी एखाद्या माणसाची कुठं सिगारेट ओढली की त्याचं तो बेकार आहे, चारित्र्याचं जे बिघडलेलं आहे. किंवा कुठं ते एखाद्या पुरुषाचा स्त्रीशी संबंध येतो किंवा स्त्रीचा पुरुषाचा येतो, एकदम ते सगळं फार तो बेकार मनुष्य. किंवा तेवढं बेकार होत नाही, तेवढं त्याची चारित्र्य खातं. तू प्रामाणिक आहे का, दररोजच्या कामाला व्यवस्थित आहे का, प्रामाणिकपणे वागतो का, इतरांशी कसं वागतो, हे बाकीच सगळे गुण जे आहेत ना, त्या गुणांचं काय, ते गुण असलं. समाज जे काय करतो लक्ष घ्या, समाज आपल्याकडं म्हणजे थोडक्यात सामाजिक जे काही नियम आहेत, सामाजिक नियम जे आहेत ते आपण पाळणं हे अत्यंत आवश्यक असतं. कारण शिक्षकाकडून तरी जास्त अपेक्षा केली जाते. इतर कुठल्याही व्यवसायातल्या लोकांपेक्षा शिक्षकाकडून जास्त अपेक्षा आपल्या केली जाते. आणि म्हणून म्हणलं तुम्हाला की प्रत्येक व्यवसायाचे काही वैशिष्ट्य असतात. तर ही वैशिष्ट्य आहे, शिक्षकाला समाज शिक्षकच समजतो, 24 तास तो शिक्षक म्हणूनच त्याच्याकडे पाहतो. त्यामुळं
तुम्हाला शिक्षकाला स्वातंत्र्य राहत नाही. काही एखादं तुमच्याकडनं अनैतिक वर्तन जर घडलं बाहेर कुठं शाळेच्या व्यतिरिक्त, तरी देखील समाज तुम्हाला माफ करत नाही. इतर व्यवसायातल्या माणसाला कदाचित ती माफी मिळते, शिक्षकाला ती माफी मात्र मिळत नाही. आणि त्या दृष्टीनं शिक्षकाने वागलं पाहिजे आणि आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपलं वर्तन त्या पद्धतीचं असलं पाहिजे. मला खूप आनंद होतो आहे की तुम्ही आमच्या ह्या शिक्षकी व्यवसायामध्ये प्रवेश करता आणि तुम्ही निश्चितपणे परीक्षा पास व्हाल आणि चांगल्या पद्धतीनं आपली संपूर्ण कारकीर्द, शिक्षकाची जे काही तुमची कारकीर्द आहे ती कारकीर्द तुम्ही पार पाडाल. मला खूप खूप आनंद झाला की मला आजही आमच्याकडं शिक्षक होण्यासाठी आता खूप तरुण उत्सुक आहेत आणि ही सुद्धा एक खूप मोठी चांगली घटना. लक्षात घ्या, शिक्षण क्षेत्राकडं समाजातला तरुण वळणं ही फार आनंदाची गोष्ट आहे. देशाच्या दृष्टीनं अत्यंत चांगली घटना आहे आणि मी त्या घटनेचंही स्वागत करतो. पुन्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, परीक्षेसाठी, परीक्षेतल्या यशासाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो.